सर्वप्रथम आम्ही जनमताच्या कौलाचा आदर करतो आणि या निवडणुकीमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की दक्षिणेमध्ये तर भाजपची दारं बंद झालीच, पण उत्तर भारतामध्ये विशेष करून जे ध्रुवीकरणाचं राजकारण बीजेपी करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. हिंदू मुसलमान आणि या सगळ्या विषयावर भाजप राजकारण करते ते या निमित्तानं स्पष्ट होते. पण जनतेच्या विकासाच्या प्रश्नाच्या बाबत भाजप नेहमी दूर पळते आहे हे आपण चित्र पाहतो आहे. आज आम्ही हरलो असेल, पण उद्या आज जनता जनार्दन काँग्रेसला देशाच्या सत्तेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पद्धतीचं वातावरणसुद्धा आज देशपातळीवर तयार झालेलं आहे. आणि काही लोक सांगतात की केंद्राचे जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या बद्दलच्या लोकांचा तो विश्वास आहे. मी तुम्हाला सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या सरकारला लोक परास्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. ही त्या पद्धतीचा रिपोर्ट आपल्याला या जनकोणावरून पाहायला मिळतो. पण त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीचं वक्तव्य टिकेल का? कारण चर्चा अशी की त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोर्ड लावून शकतात, त्यामुळे इंडिया आघाडीचं आपल्याला लक्षात असेल की मागच्या जेव्हा हा सेमीफायनल झाला त्यावेळेस आम्ही छत्तीसगड जिंकलं, आम्ही मध्य प्रदेश जिंकलं आणि आम्ही राजस्थान जिंकलो. पण त्या निवडणुकीमध्ये त्या निवडणुका जिंकल्यानंतर 6 महिन्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका आल्यात त्या निवडणुकीमध्ये खासदार आमचे त्या ठिकाणी नाहीच्या बरोबर आले. आता हेच उलटं होणार आहे. आता यांना कौल दिला असेल पण लोकसभेमध्ये काँग्रेसला कौल त्या ठिकाणी मिळेल. मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस सक्सेसफुल झाल्यानंतरही लोकांनी भाजपला पसंती दिली. उद्या हेच चित्र महाराष्ट्रात दिसू शकेल. जे काही त्रुट्या आमच्या होत्या तिथं आम्हाला शिकायला मिळाल्या, त्या त्रुट्या आम्ही भविष्यात दुरुस्त करू आणि पुढे जाऊ. नाही, पण नाना एक ही जी निवडणूक आहे यामध्ये काँग्रेसचं बॅकफूट होईल, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंग पॉवर करून येईल का? काँग्रेस कधी बार्गेनिंगमध्ये राहिलं नाही. काँग्रेस या देशातील प्रत्येक व्यवस्थेला घेऊन चालणाराच पक्ष राहिला. देशाच्या संविधानिक व्यवस्था आणि देशाचं स्वातंत्र्य हेच काँग्रेसला महत्त्वाचं आहे. खुर्चीपेक्षा काँग्रेस त्याच विचारानं इतके वर्ष या देशामध्ये लढा देते आहे आणि जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहणार. आत्मविश्वास या 3 राज्यामध्ये काँग्रेसला मिळाला. मी आपल्याला सांगितलं की ज्या काही त्रुट्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या त्रुट्या दुरुस्त करून आम्ही पुढे जाऊ आणि लोकसभेमध्ये आम्ही विजय प्राप्त करू. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा राहुल गांधींनी केली. इथे जोडायचं आणि बाहेर भारत जोडो केली. त्याला लोकांनी उत्तर त्यांना काय चेष्टा करायचा तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यामध्ये शेतकरी रोज आत्महत्या करतात त्याच्यावर बोला ना. शेतकऱ्याला कसं वाचवता येईल, त्यांना कसा न्याय देता येईल. तरुणांची फरफडत आहे महाराष्ट्रामध्ये, रोज लोकांचे आंदोलन चालू आहे त्याच्यावर बोला ना. राहुल गांधींच्याबद्दल राहुल गांधींनी देशासाठी काम करतात आहे त्याच्यामुळे राहुल गांधींबद्दल बोलायला अजून ती परिस्थिती नाही आहे. त्याच्याबद्दल मी काही त्या लेवलवर जात नाही. पण मूळ प्रश्न असा आहे की राहुल गांधीजी देशासाठी जगतात आहे. कोण कशासाठी जगतात आहे त्यासाठी मला सांगायची गरज नाही. मी त्या लेवलवर जाणार पण नाही. 2024ला परत मोदीच येणार आहे, त्यामुळे आता आम्ही जो काही निर्णय घेतला तो एकदम योग्य होता या निकालाने स्पष्ट केला अजित पवार एका भाषणात. ठीक आहे ना. मला पण असं वाटतं त्यांना काय प्रतिक्रिया. हा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करण्याचं काम या आता असलेल्या सरकारमधल्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता निर्णय करेल ना. काही ही जनता नाही आहे. जे काही महाराष्ट्रात आंदोलन चाललेले आहेत, लोकांमध्ये उद्रेक आहे, त्यावर सरकारने चिंता करावी. आज सरकार त्याच्यावर चिंता करण्यापेक्षा दिल्लीवरच निर्भर आहे अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की चित्र स्पष्ट आहे. अजून खेळ पुष्कळ बाकी आहे. त्याच्यामुळे मी आज खूप सारं त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी असं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की जनता जनार्दनाचा निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत. भाजपकडून प्रतिक्रिया येत आहे. मोदींना बनवती राहुल गांधी म्हणाले होते म्हणून काँग्रेसला जनतेनं जागा दाखवली असं म्हणतात. असं आहे की
मला त्या पनोतीमध्ये जायचं नाही आहे. पनोती शब्द हा लोकांचा शब्द आहे, काँग्रेसचा शब्द नाही आहे. त्यामुळे पनोतीचा प्रचार ते करत असतील भाजपवाले तर त्यांना लग्लाभ आहे. त्यामुळे ज्या स्टेडियमचं नाव सरदार वल्लभभाई पटेल होतं त्या स्टेडियमचं नाव बदलवलं गेलं. त्यानंतर सत्तेच्या आधारावर तुम्ही बदलवलं, पण त्या स्टेडियमला लोकांनी नाव दिलेलं आहे, काँग्रेसनी नाव नाही दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर चर्चेला जायचं नाही. त्या पनोतीच्या आखरी भाजपवालेच पनोतीचा प्रचार करत असतील तर त्यांना लग्लाभ आहे पनोती. या निकालाचा महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? बिलकुल. मी तुम्हाला सांगितलं की ज्या काही त्रुट्या आम्हाला या राज्यात झाल्या, जिथं आमचं नुकसान झालं, आम्ही तेलंगणात का आम्ही जास्त जागा निवडून आणू शकलो, त्याचे काही आम्हाला त्याच्यातले काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तुम्हाला सांगतो की हे आम्हाला खऱ्या अर्थानं पुढच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचं राहिलेलं आहे. आणि ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या दुरुस्त करून आम्ही पुढे जाऊ. आणि उद्याचं दिल्लीतलं सरकार हे काँग्रेसचंच आणि काँग्रेस प्रणित राहणार आहे, हे मी तुम्हाला आतापासून सांगतो. त्यांच्या पक्षाचा निर्णय करावा, तो आम्हाला काही त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही. आता पुढं त्यांच्याच राज्यात काय होतं ते आपल्याला कळेल ना. भाजपचे सगळे नेते म्हणतात की मोदी ही एकमेव गॅरंटी आहे. गॅरंटी असती तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसत्या झाल्या. ज्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी 2014मध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, त्यांनी ज्या पद्धतीनं भरोसा जाहीर केलेला होता, त्याच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत ना. शेतकऱ्यांना भरोसा राहिला असता, तरुणांना भरोसा राहिला असता, किंवा महागाईबद्दलचं यांच्या हातात कंट्रोल राहिला असता तर लोकांनी आत्महत्या केल्या नसत्या. गृहिणी आत्महत्या करतात आहे, शेतकरी आत्महत्या करतात आहे. यांनीच महागाई कमी करायची भूमिका मांडली होती. म्हणून भरोसा आहे की नाही हे तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत कळणार ना. मागच्या काळात आम्ही याच राज्यामध्ये निवडणुका जिंकलो होतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान, आम्ही तिन्ही राज्य जिंकलो होते मागच्या सेमीफायनलला. मगाशी सुरुवातीला सांगितलं की तिथं आम्ही हारलो, तिथं आम्ही आता पुढच्या निवडणुकीत जिंकू. इथला ते रूटच आहे. आणि म्हणून देशातलं सरकार बदलेल हे तुम्हाला मी आतापासून सांगतो. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे राजस्थानमध्ये अंतर्गत गटबाजी ही फार बाहेर आलेली होती निवडणुकीच्या आधी सुद्धा. राजस्थानमध्ये बीजेपीमध्ये काय होतं? नाही, बीजेपीमध्ये काय होतं? इथे अंतर्गत गटबाजी बाहेर आली होती. दुसरीकडे महाराष्ट्रातली काय चर्चा असते की आता काँग्रेसमध्ये काही नेते भाजपमध्ये जातात. तर येणाऱ्या काळात असं असेल तर निवडणुकांचं जनता काँग्रेस सोबत आहे, जनता काँग्रेसच्या सोबत आहे, एवढंच आम्हाला माहिती आहे. आता होईल ना. आता झाले. आता लोकसभेचं अधिवेशन 2 तारखेपासून सुरू होते आहे. तिथं दिल्लीमध्ये ज्या सगळ्या चर्चेची वाटाघाटी सुरू होती. तेलंगणातलं श्रेय राहुल गांधींना दिल्या जाते, जसं 3 राज्यात मी राहुल गांधींचं आमचं नाही आहे. राहुल गांधींनी स्वतः सांगितलं की आम्ही हे सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि काँग्रेस जनांचा आणि त्या राज्याच्या जनतेचा हा विजय असं सांगितलं. त्याच्यामुळे राहुल गांधी स्वतः श्रेय कधीच घेत नाहीत. कर्नाटकमध्ये आम्ही जिंकलो तर राहुल गांधींनी तेच सांगितलं. आमच्याकडे मी पण नाही आहे आमच्या नेत्यांमध्ये. जबरदस्ती तोंडात टाकू नका. ते जे गोष्ट नाहीच म्हटलं त्या गोष्टीला काय कशाला घ्यायचं. कर्नाटकच्या विजयानंतरचा मोमेंटम काँग्रेसला कुठेतरी कंटिन्यू नाही करता आला, त्याची ही सगळी परिणिती असं म्हणाला. मी सुरुवातीला सांगितलं दक्षिणेमध्ये लॉकबंद आम्ही यांना भाजपला बंद केलं ना. तुम्ही दक्षिणेमध्ये सगळे थांबलेले आता तर फक्त हेच आहे. तर तुम्हाला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा ट्रेंड सांगितलेला आहे की मागच्या लोकसभेमध्ये त्यांना भाजपला फायदा मिळाला होता, आता आम्हाला फायदा मिळेल. ट्रेंड बदलेल ना. महागाई आणि बेरोजगारी म्हणताय, पण या पूर्ण राज्यामध्ये एवढी जर परिस्थिती असताना का भाजपला वोटिंग केलं असं मला वाटतं? मी सांगितलं आमच्या काही त्रुट्या असतील त्या दुरुस्त करू. काय असेल त्याचं विश्लेषण चालू झालं. ईव्हीएम वरती अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. आजचा जी काही निकालाची आकडेवारी आहे ती पाहता तसा काही प्रश्न उपस्थित करताय का आणि काय वाटतं ईव्हीएम बद्दल? त्या आम्हाला ईव्हीएम बद्दल काय बोलायचं नाही, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची बरोबर. हिंदी में बताइए, 4 राज्यों का चुनाव परिणाम आया, 2 राज्य जो कांग्रेस शासित थे चले गए हाथ से, एक तेलंगाना में जीत हुई है, किस तरह देखते हैं? देखो, हम जनता जनार्दन का जो निर्णय है वो कांग्रेस एक्सेप्ट करती है.
छत्तीसगढ़, राजस्थान और मध्य प्रदेश में लास्ट इलेक्शन में हम जीत हासिल किए थे और उसके बाद लोकसभा का चुनाव हुआ, उसमें हम लोगों को वहाँ पे लोकसभा में आई। लेकिन जो भी गलतियाँ इस चुनाव में हमारी हुई उसको सुधार के हम लोग लड़ेंगे और लोकसभा में सबसे ज़्यादा जगह हम इस राज्यों से हम चुन के जाएंगे। और इसमें एक बात आपने देखा हो कि दक्षिण का जो एरिया है उसमें बीजेपी पूरी ब्लॉक हो चुकी है, बीजेपी को कोई स्थान उस एरिया में नहीं है, वही आपने देखा है। तो मुझे लगता है कि आज की हार कल हमारी जीत की तरफ लेके जाने वाली है और लोकसभा में सबसे ज़्यादा अच्छा प्रदर्शन कांग्रेस और कांग्रेस प्रणीत व्यवस्था करेंगे और देश में सरकार कांग्रेस की आएगी। कहीं ना कहीं खतरे की घंटी है महाराष्ट्र के लिहाज से, क्योंकि जिस प्रकार से छत्तीसगढ़ आपके हाथ से गया, राजस्थान गया, आप आने वाले दिनों में महाराष्ट्र में असेंबली और लोकसभा दोनों ही चुनाव होंगे, तो चुनौती आपके लिए भी है व्यक्तिगत रूप से? महाराष्ट्र में जिस तरह से शौफुल्ला अम्बेडकर विचारधारा को और छत्रपति शिवाजी महाराज के विचार को ये जो भ्रष्टाचार की राजनीति के आधार पर जो खत्म करने का काम किया है, दो समूहों में लड़ाने का काम जो हुआ है, ये विचारधारा कभी भी एक्सेप्ट नहीं कर सकती है। शौफुल्ला अम्बेडकर की विचारधारा सामाजिक न्याय की रही है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमिका ये सामाजिक न्याय की रही है और महाराष्ट्र की जो राजनीति है वो जो इस तरह से गंदा करने का काम केंद्र में बैठी हुई सरकार ने जो की है, उसके परिणाम बीजेपी को भुगतने ही पड़ने वाले हैं और इसका कोई परिणाम जो अभी चुनाव हुए उसके कोई परिणाम महाराष्ट्र पे नहीं होंगे और महाराष्ट्र की जनता जो गलतियां हमारी इन राज्यों में वो सुधार कर हम ये लड़ाई लड़ेंगे और उसमें हम लोगों को फायदा मिलेगा। आपके के नेता हैं प्रमोद कृष्णन, प्रवक्ता भी है कांग्रेस पार्टी के, उनका बयान है, उन्होंने कहा कि जिस प्रकार से सनातन विरोधी बातें कही गई कुछ एक नेताओं द्वारा या कांग्रेस पार्टी ने उनका विरोध नहीं किया और ये लोग इंडिया अलायंस में है, तो कहीं ना कहीं इसका नुकसान जो है वो हिंदी भाषी प्रदेशों में पड़ा और कांग्रेस पार्टी उसका नुकसान झेल रही। देखो, हमारे नेता राहुल गांधी हर राज्य में आप जाते हैं तो वहाँ पर भगवान शिव जी हो, हनुमान जी हो, दुर्गा जी हो, सब मंदिरों में जाते हैं, सनातन धर्म का आदर करते हैं। मैं खुद हिंदू हूँ, हम लोग करते ही है, किसी को सर्टिफिकेट नहीं दिया है, कोई प्रमाण पत्र नहीं दिया कि ये सनातन धर्म वाले यही प्रमाण पत्र देंगे। मूल सब्जेक्ट है कि इस तरह का क्लाइमेट बनना और बनाना जो बीजेपी की फितरत है उसके आधार पर ये खेल खेलते रहते हैं। मैंने शुरुआत में कहा कि ये जो राज्य है, जो साउथ में तो इनको पूरा ब्लॉक किया गया है, लेकिन ये जो राज्यों में हिंदू मुस्लिम और इस तरह की लड़ाई बनाने में बीजेपी को यश प्राप्त हुआ है। जो गलतियां हमारी हुई है उसमें सुधार कर हम इसके आगे जाएंगे। हम धन की बात नहीं करेंगे। आखिरी मूल सब्जेक्ट है कि इस देश के सभी जाति धर्म के लोग एक साथ रहकर हमारा देश महासत्ताक और बलशाली बनाना, ये सपना कांग्रेस पार्टी का है। आपस में दो धर्मों को और दो जातियों को लड़ाना ये कांग्रेस की फितरत नहीं है और कांग्रेस ये काम कभी नहीं करेगी। चुनाव परिणाम से साफ हो गया कि 2024 में मोदी फिर से आ रहे हैं, रास्ता साफ हो चुका है। वही हमने आपके सवाल का जब जवाब दिया कि लास्ट इलेक्शन में छत्तीसगढ़ भी हम जीते थे, मध्य प्रदेश भी हम जीते थे, राजस्थान भी जीते थे, वही सांसद बीजेपी के आ गए थे। अब ट्रेन हमारे फेवर में आ गया। जो गलतियां हमारी हुई है वो गलतियां सुधार कर लोकसभा में ज़्यादा से ज़्यादा सांसद ये तीनों राज्य में और पूरे देश से कांग्रेस की जाएंगे और देश में कांग्रेस की सरकार आएगी, कांग्रेस प्रणीत सरकार आएगी। अंतर कलह है, ये कांग्रेस की सबसे बड़ी कमजोरी रही है। राजस्थान में भी ये देखने को मिला, महाराष्ट्र में क्या आने वाले दिनों में इस जो अंतर कलह की बात की जाती है उसको सुधारेंगे आप लोग? क्योंकि ऐसे कई नेता हैं आज जो बताया जा रहा है कि आने वाले दिनों में भारतीय जनता पार्टी में प्रवेश भी कर सकते। देखो, राजस्थान और मध्य प्रदेश में बीजेपी में जो कलह था वो आपके मीडिया के माध्यम से दिखाया जा रहा था। कांग्रेस में कोई कलह नहीं था, लेकिन ठीक है, हारने के बाद बोलने के लिए लोगों के लिए जगह बनती है। राजस्थान में क्या था, अभी तक वसुंधरा राजे जी को तो साइड ट्रैक ही कर दिए थे। मध्य प्रदेश में भी वही हाल था बीजेपी का। तो मूल सब्जेक्ट आपसी मतभेद जो आता है वो हारने के बाद ये बातें सामने लाई जाती है, लेकिन बीजेपी में कितना आपसी मतभेद थे वो भी आपने देखा है। तो मैं जाना नहीं चाहता उस विषय में, लेकिन महाराष्ट्र ऐसे स्टेट है कि ये हमेशा कांग्रेस विचारधारा का रहा है और अब तुमको मैं बोलता हूँ कि कांग्रेस और कांग्रेस अलायंस महाराष्ट्र में बहुमत में
सत्ता में आए. चलो, thank you. मराठीमध्ये शेवटचा प्रश्न. बुलढाण्यामध्ये भाजपच्या तालुका अध्यक्षाच्या निवडीवरून 2 गटात हाणामारी झाली आणि 4 जण जखमी झाले, भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि दोन्ही गट आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. मेहकर मधली घटना आहे. मेहकर हे शामू वाळकर जे राज्यकारणी आणि तुंबळ हाणामारी 4 जण गंभीर जखमी. श्याम उमाळकर काँग्रेसचे आहे, भाजपचे नाही. हे भाजप हे भाजपचे आपसातले मतभेद त्या ठिकाणी मारपीटवर आलेले आहे. भाजपमध्ये यादवी कशी माजलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं उदाहरण आहे. मी विदर्भातला आहे, त्याच्यामुळे विदर्भामध्ये भाजपची काय परिस्थिती आहे ते मला सगळ्यात जास्त माहिती आहे. आणि त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये आमचे लिंगाळे त्यांच्या महत्त्वाच्या माणसाला पाडून आले निवडून. आणि तुम्हाला तेच सांगतो की विदर्भात एकदम काँग्रेससाठी बहुमताचं वातावरण त्या भागामध्ये आहे. भाजपमध्ये यादवी माजलेली आहे आणि नुसतं विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये यादवी माजलेली आहे. त्यांचे बाहेरचे आणि जुने या सगळ्या विषयावरचा वाद मोठ्या प्रमाणात आहे. आता पुढच्या काळात जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक प्रक्रिया होईल, आपल्याला आत्ताच समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या महाराष्ट्रामध्ये, आता या भाजपचं खरं यादवी आपल्याला पाहायला मिळाली असती. त्याच्यामुळे मला त्यांच्या पक्षाबद्दल तर काही जास्त बोलायचं नाही आहे. पण ही जी काही यादवी आहे ही तर झाकी आहे और अभी बहुत बाकी है. अंतिम प्रश्न होगा हिंदी में कि जिस प्रकार से राहुल गांधी बार बार प्रधानमंत्री को पनौती कह रहे हैं, कहीं ना कहीं ये ड्रॉबैक रहा कांग्रेस पार्टी का इन चुनाव में. देखो, राहुल गांधी जी की जो सभा राजस्थान में चल रही थी, आप उसके वीडियोज आपके पास है, और जब भाषण दे रहे थे तो पब्लिक से वो पनौती आवाज़ आना शुरू हुआ. अब मूल सब्जेक्ट है कि ये स्टेडियम से जब ऑस्ट्रेलिया और भारत का जब फाइनल मैच हो रहा था वर्ल्ड कप का, तब जब वहाँ पे जो की घटना हुई तो लोगों ने नाम दिया है पनौती. ये कांग्रेस ने नाम नहीं दिया है, ये देश की युवाओं का आवाज़ है, देश की जनता का आवाज़ है कि किसी को उन लोगों ने पनौती कहा है. अब वो पनौती कहा है तो बीजेपी उसको प्रचार कर रही है. अब पनौती उनके लिए प्रचार का माध्यम बन गया तो करे वो. कांग्रेस पनौती का कैंपेन नहीं कर रही है, बीजेपी ही पनौती का कैंपेन कर रही है. तो करे वो, देश की जनता हिसाब लेंगी उनसे. तुम्ही असं म्हणता की ध्रुवीकरण करण्यामध्ये भाजपला तिथे यश आलं आणि त्याचं परिवर्तन त्यांची पुन्हा सत्ता येण्यासाठी महाराष्ट्रातली आता ही परिस्थिती की पोलरायझेशन वाढलेलं आहे, जातीचे विषय असतील किंवा सत्तेतलेच काही नेते त्याला आणखी खतं पाणी घालतायत. अशा वेळी महायुतीचं पुन्हा सरकारनं याचा रस्ता सुकर असं म्हणायचं. सरकार त्यांची आहे, कायदा सुव्यवस्था सांभाळायची त्यांची जबाबदारी आहे, न्याय द्यायची जबाबदारी त्यांची आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याचे प्रॉब्लेम काय. आम्ही सरकारला वारंवार सांगतो आहे, सरकार ऐकायला तयार नाही. सरकारने या महाराष्ट्राचे उद्योग या निमित्तानं सगळे गुजरातला पाठवायचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राला गरीब करण्याचं पाप चालू केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा निर्णय भाजपनी और भाजपच्या सोबत असलेल्या लोकांनी केलेला आहे हे महाराष्ट्राची जनता समजते आहे. त्यामुळे हा जो ध्रुवीकरणाचा जे पापाचा हंडा त्यांच्यावरच फुटणार आहे, त्याच्यामध्ये आम्हाला चिंता करायची गरज नाही. थँक्यू. आम्ही सुरुवातीला पण त्यांना डोक्यावर घेतलं नव्हतं आणि आता पण घेत नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही टेन्शन नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.